नमस्कार शेट्टी सर, सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची बातमी कळते। महायुती मधल्या युती जी आहे, भाजप शिवसेनेची युती तुटलेली आहे, संपुष्टात आलेली एक माहिती कळते। काय आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे? काय प्रतिक्रिया आपली? अजून अधिकृतपणे अशी कुणी काही घोषणा केलेली नाही आहे आणि या दोघांच्या मधील वाद मिटावा यासाठी गेले 3 दिवस झालं मी स्वतः आटोकाट प्रयत्न करतोय आणि आमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत। त्यामुळे मला खात्री आहे या दोघांच्यातील भांडण आहे ते जागा वाटपासंदर्भातला आहे ते मिटेल आणि अजूनही ही महायुती अभेद्य राहील याच्यावर माझा विश्वास आहे। अधिकृत घोषणा जरी झालेली नसली शेट्टी सर, तरी सुद्धा एक जी माहिती कळतीये, सूत्रांनी दिलेली माहिती आहे आणि ती बरीच खरी आहे, ऑथेंटिक आहे असं म्हणता येतंय। ही युती संपुष्टात आली आहे असंच म्हणणं आहे। काय नेमके आता प्रयत्न सुरू आहे शेवटच्या घटकेला तुमचे? आणि महायुतीचा नेत्यापैकी मी एक आहे आणि मला जोपर्यंत अजून खात्री नाही झाली की महायुती आता तुटणार आहे तोपर्यंत मी कसं म्हणू की महायुती तुटणार आहे। उलट अजूनही माझे प्रयत्न चालू आहेत की या दोन्ही मोठ्या पक्षातला वाद संपवून त्यांना एकत्रित आणावं आणि कारण महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा अशी आहे की महायुतीने एकजूटपणाने निवडणूक लढवावी। यश हे आमच्या अंतिम टप्प्यात आहे, आम्ही यशस्वी होणार आहोत आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळूनच निवडणुकीला सामोरं जावं अशी आजही माझी भूमिका आहे। नक्कीच सर्वांनी मिळून समोर जावं, मात्र तरी सुद्धा काय नेमकं आता काय चाललंय शिवसेना भाजपमध्ये, काय एकत्रित येत नाहीये, काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला? कुणाच्या वाट्याला किती जागा असाव्यात या संदर्भातलं थोडंसं वाद आहे, पण तो वाद संपेल अशी मला खात्री आहे। शिवसेना आग्रही आहे त्यांच्या फॉर्म्युलावर, जागा सोडायला तयार नाही, 135चा फॉर्म्युला त्यांना मान्य नाही। काय वाटतंय शिवसेनेला, काय नेमकं हवं आहे, काय एक पाऊल मागे हटायला तयार नाहीये शिवसेना? आम्ही एक मध्यस्थ म्हणून एक फॉर्म्युला त्यांना दिलेला आहे। 150 जागा शिवसेनेनं घ्यावेत, 120 जागा भारतीय जनता पक्षाने घ्यावेत आणि मित्र पक्षांना 18 जागा सोडाव्यात आणि हा फॉर्म्युला मान्य जवळपास करावा असा प्रयत्न आमचा चालू आहे आणि मला खात्री आहे की या दरम्यान कुठेतरी निर्णय होऊन जाईल। मात्र शेट्टी सर, जर युती तुटली तर घटक पक्षांचा खूप मोठा प्रश्न येतो, तुम्ही काय याच्यावर उत्तर द्याल? जर युती तुटली तर काय आपली भूमिका असणार आहे? तुटणार नाही याची माझी खात्री आहे। समजा तुटली तर मग राजकारणाचे संदर्भच बदलतील, मग बदलच्या संदर्भामध्ये आम्हाला आमची भूमिका काय घ्यावी लागेल याचा कार्यकारिणीची बैठक घेऊन मग आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। बरं, एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या आधीच खरं तर या सगळ्या घडामोडी घडत आहेत, काय नेमकी आता आपली भूमिका असणार आहे, काय करणार आपण? मी कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवणार आहे। मी आधी महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर बोलून घेईन, नेमकं काय झालं ते चौकशी करेन। अशा प्रकारच्या अफवाही असू शकतात, असं विनाकारण गोंधळ माजवण्याचा काही मंडळी प्रयत्न करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। समजा तसं काही आता दोघं एकत्र येणारच नाहीत असं चित्र स्पष्ट झालं तर मग आम्ही आमची भूमिका कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून कार्यकारिणीमध्ये ठरवू। शेट्टीजी, मुख्य संपादक उदय निरगुडकर जी 24 तास आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत सर? राजू शेट्टी, एक प्रकारे दोघांच्या मधला जागांचा तिढा काही सुटत नव्हता आणि 119 जागांचा शेवटचा देकार शिवसेनेकडनं आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एक तीव्र भावना उमटलेली, त्याचं प्रतीक आता युती एका टकमक टोकावर पोहोचण्यात झालेलं आहे। आपण यावर पहिली प्रतिक्रिया काय द्याल? तुमची प्रतिक्रिया अशा करता महत्वाची आहे की तुम्ही युतीतले सर्वात महत्वाचे असे तिसरे घटक पक्ष आहात। उदयजी, आपण म्हणताय ते बरोबर आहे। 119चा त्यांचा प्रस्ताव असला तरी त्यातून घटक पक्षांना 9 जागा द्याव्यात अशी शिवसेनेची भूमिका दिसते आणि 9 शिवसेनेच्या कोट्यातून द्याव्यात, परंतु म्हणजे 110 भारतीय जनता पक्षाला आणि आम्ही जो मध्यम मार्ग सुचवलेला आहे तो 120चा, म्हणजे 10 जागांचा प्रश्न आहे आणि या 10 जागांच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन निर्णय होईल असं अजूनही मला वाटतं। परंतु ज्या प्रकारे गेल्या 10 दिवसामध्ये युतीतली सगळा समोर येतोय, अग्रलेख लिहिले जात आहेत, एकमेकांवर दुगाण्या धाडल्या जात आहेत, बातम्या दिल्या जात आहेत, हे सगळं बघता आपल्याकडे जी पोपटाची कहाणी आहे की तो पंख फडफडत नाही, तो अन्न खात नाही, तो पाणी पित नाही, तरी अजून तुम्ही म्हणाल की पोपट जिवंत आहे का? तुम्ही पण आता मान्य करताय की हो पोपट आता अखेरच्या घटका मोजतोय? नाही, पोपटानं माझ्याकडे बघून डोळे किलकिले केलेले आहेत म्हणून मला वाटतं अजून पोपट जिवंत आहे। मला खरोखरच असं वाटतं का की 119 जागा भारतीय जनता पक्ष कधीतरी स्वीकारू शकेल?
मी प्रयत्नवादी आहे आणि चळवळीतला माणूस आहे, प्रयत्नवादी आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. नाही यश आलं तर मग शेवटी वेगळंच व्हायचं असेल तर होतील, परंतु शेवटपर्यंत मध्यस्थ म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे. करते ते आपल्याला अनपेक्षित आहे असं आपण म्हणाल? हो, आम्ही ह्याच्याबद्दल विचारच केलेला नव्हता की हे दोघं अलग होतील. त्यामुळं सगळेच राजकीय संदर्भ बदलल्यामुळं आम्हालाही आता आमच्या सगळ्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागणार. धन्यवाद. हा पुनरुच्चार आपण लवकरात लवकर कराल, किंबहुना या अभंग ठेवण्याकरता इतिहास विक्रांत प्रयत्न कराल याविषयी शंका नाही. परंतु सध्या तरी हे मळप प्रचंड जोरदार आहे, एवढं तर आपण नक्की मान्य कराल? हो हो, ते मान्यच करावं लागेल. धन्यवाद. शेट्टी सर, एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. आपण महायुतीमध्ये आलात, काय आता जर असा निर्णय झाला युती तुटण्याचा तर काय आपल्याला हा पश्चाताप होईल असं म्हणता येईल? नाही, संदर्भ सगळे बदलून गेले. आम्हाला महायुतीत आणणारे मुंडे साहेब आज नाही आहेत आणि 10 वर्ष मी त्यांच्यावर काम केलेलं होतं. 5 वर्ष विधानसभेत आणि 5 वर्ष लोकसभेमध्ये, आणि मनानं अगदी एकत्र आलेलो होतो आम्ही. आणि त्याने सांगितलं की आपण महायुती करू, सगळेजण मिळून लढू तरच आपल्याला यश मिळेल. आणि आम्ही सगळे छोटे छोटे पक्ष त्यांच्याबरोबर गेलो. आम्ही ते मातोश्रीवर जाऊन उद्धवजींनाही सहजरित्या एखाद्या गोष्ट त्यांच्याही गळे उतरवत होते आणि त्यातून निर्णय होत होते. आता थोडस समन्वयाचा अभाव जाणवतो आणि त्यातून या सगळ्या घटना घडल्या आहेत असं मला वाटतं. तरी सुद्धा आम्ही छोटे पक्ष आहोत, आमचा आकार छोटा आहे, त्यामुळे मर्यादा पडतात. परंतु तरी सुद्धा मुंडे साहेबांनी काही केला ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न किमान मी तरी केला, कारण मला ही महायुती टिकावी असे वाटत होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.